ठाकरेंचं मनसैनिकांना पत्र, मराठी बाबतचं आंदोलन थांबवण्याच्या सूचना राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिल्यात। कायदा हाती घेण्याची इच्छा नाही असं राज ठाकरेंनी म्हटलंय। मनसैनिकांचं राज ठाकरेंनी आभार मानलेत आणि कायदा हातात घेण्याची इच्छा नाहीये असंही राज ठाकरेंनी म्हटलंय। राज ठाकरेंचं मनसैनिकांना पत्र देण्यात आलंय आणि मराठी बाबतचं आंदोलन थांबवण्याच्या सूचना राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिल्यात। तर राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या भाषणातून मनसैनिक आक्रमक झाले होते आणि त्यानंतर मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसैनिक ठिकठिकाणी आक्रमक झाले होते आणि या सगळ्या प्रकारानंतर आत्ता राज ठाकरेंनी मनसैनिकांना पत्र दिलंय आणि मराठी बाबतचं आंदोलन थांबवण्याच्या सूचना राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिल्यात। कायदा हाती घेण्याची इच्छा नाही असंही राज ठाकरेंनी पत्रात नमूद केलंय आणि मनसैनिकांचे राज ठाकरेंनी आभार देखील मानलेत। तर मराठी बाबतचं आंदोलन थांबवण्याच्या सूचना राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत। गुढीपाडव्याच्या भाषणात राज ठाकरेंनी बँकांमध्ये सर्व व्यवहार मराठीत केले जावे अशा सूचना दिल्या होत्या आणि ते केले जात आहेत की नाही हे तपासण्याच्या सूचना मनसैनिकांना राज ठाकरेंनी दिल्या होत्या आणि त्यानंतर मनसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। बऱ्याच ठिकठिकाणी या संदर्भात वाद देखील झाले, काही ठिकाणी शांततेत निवेदन देखील देण्यात आलं आणि मराठी भाषेच्या सक्तीबद्दल देखील अनेक ठिकाणी अनेक जण संतप्त देखील झालेले पाहायला मिळाले। पण मनसैनिक या बाबतीत चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसले होते आणि याच घटनेत आता राज ठाकरेंनी मनसैनिकांना एक पत्र जारी केलंय, ज्या पत्रात ते म्हणतात की मराठी बाबतचं आंदोलन थांबवण्याच्या सूचना त्यांनी मनसैनिकांना दिल्या आहेत। त्याचबरोबर कायदा हाती घेण्याची इच्छा नाही असंही राज ठाकरेंनी पत्रात नमूद केलंय आणि त्याचबरोबर मनसैनिकांचे राज ठाकरेंनी आभार देखील मानलेत। महत्त्वाची जबाबदारी सत्वाची आहे आणि बँकेचा नियम त्यांना माहिती आहे, त्यामुळे त्या नियमाची अंमलबजावणी करून घेणं ही आता सरकारची जबाबदारी आहे असं देखील राज ठाकरे म्हणाले। काल कुठेतरी माध्यमांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही कोणालाही कायदा हातात घेऊ देणार नाही, तशी आम्हाला पण इच्छा नाही, पण तुम्ही कायद्याचे रक्षक आहात, त्यामुळे नियमांची अंमलबजावणी करणं तुमचंच काम आहे। तर मनसे नेते संतोष धुरी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। संतोषजी, राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या भाषणात आवाहन केलं होतं बँकांमध्ये मराठीचा वापर होतोय की नाही हे मनसैनिकांनी तपासावं आणि आता या संदर्भात राज ठाकरेंनी एक पत्र मनसैनिकांसाठी जारी केलंय, ज्यात मनसैनिकांचे आभार देखील त्यांनी मानलेत। पण हे आंदोलन आणि या सगळ्या थांबवण्याचं त्यांनी म्हटलेलं आहे, आवाहन केलेलं आहे, या संदर्भात काय सांगाल? कसं आहे की आजच सकाळी उदयजी सामंत मंत्री आहेत ते येऊन गेलेत आणि साहेबांच्या ज्या सूचना आहेत त्या घेऊन ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहेत त्या विषयावर आणि त्यांनी ठामपणे ते सांगितलेलं आहे की मराठीचा भाषेचा वापर झालाच पाहिजे, त्याचा जो अनादर करेल त्याच्यावर कडक कारवाई होईल हे अगोदरच त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे साहेबांचा जो आदेश होता त्याप्रमाणे आम्ही मनसैनिकांनी प्रत्येक ठिकाणी आस्थापनेमध्ये जाऊन बँकांमध्ये वगैरे जाऊन आम्ही चेक केलं आणि त्याप्रमाणे तिकडे आंदोलनं झालीत, परंतु आता साहेबांनी आदेश दिले त्याप्रमाणे साहेबांचा आदेश आम्ही मानून आता ते आंदोलन स्थगित करतोय। धन्यवाद संदीपजी। तर राज ठाकरेंनी मनसैनिकांना एक पत्र जारी केलंय। तर मराठी भाषेचा वाद हा मनसैनिकांकडून विविध ठिकाणी निवेदन देखील देण्यात आलं होतं आणि याच संदर्भात आता राज ठाकरेंनी मनसैनिकांचे आभार देखील मानलेत।